वरसई ते घोटे सत्याग्रह आंदोलन तात्पुरता स्थगित. पेण तालुक्यातील वरसई ते घोटे या रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. मागील काळामध्ये या रस्त्याला मंजुरी झाली असून रस्त्याचे काम अजून चालू का होत नाही, या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झाली असून मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. गाडी चालवताना परिस्थिती बिकट होत आहे. शाळकरी मुले असतील, कर्मचारी असतील, नोकरदार असतील, यांची हालत खूप बेकार होत चालली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे इंजिनियर दामोदर पाटील यांची उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या इंजिनियरच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. कदाचित या इंजिनियरचा दामोदर पाटील यांचा कोठा ठेकेदाराने भरलेला असेल म्हणून गावकऱ्यांची अशी फसवेगिरी करत आहेत. शेतकरी बांधवांचा, गावकऱ्यांचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर रस्ता तात्काळ मंजूर होऊन काम चालू झालं नाही तर हे आंदोलन सत्याग्रह चिघळणार असा इशारा दिला होता. परंतु पोलिसांच्या मदतीने हे सत्याग्रह आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. सोमवारी यांची बैठक होऊन पुढील रस्त्याचे कामकाज चालू होणार असं आश्वासित केलं. तात्काळ या इंजिनिअरिंग दामोदर पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे आणि तात्काळ रस्त्याचे काम चालू करावं अशी सुद्धा मागणी शेतकरी बांधव, गावकरी करीत आहेत. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड. तर ती आम्हाला निधी मंजूर झाली तर आम्ही काम ते चालू करू. तुम्हाला निधी ना ना हा. मग तुम्ही वर्क ऑर्डर कशी घेतली? कधीपासून कॉन्ट्रॅक्टर आहात तू? हा असू दे ना, इंजिनियर आहे ना त्यांचा कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहोत ना. पण निधी असल्याशिवाय तुम्ही वर्क ऑर्डर घेता काय? हे आम्हाला शिकवता काय? पण निधी मंजूर झाली नाही. मग ती मंजूर झाले म्हणजे काम तुम्हाला मंजूर झालं ना, काम करायला पाहिजे. हे थांब रे, तुम्हाला तुम्ही वर्क ऑर्डर घेतली ना, पैसे असल्याशिवाय घेतली वर्क ऑर्डर? काम मंजूर असल्याशिवाय घेतली काय? नाही पण शासनाकडून तुम्ही हे कोणाला शिकवता आहो? हा, वर्क ऑर्डर घेतली ना, वर्क ऑर्डर कशासाठी घेतात? काम करण्यासाठी ना. तुम्हाला निधी नाही का तुम्ही बोलता? मग वर्क ऑर्डर घेतली कशी? अजून निधी मंजूर वर्क ऑर्डर घेतली कशी? इंजिनियर आहेस ना तू इंजिनियर आहेस ना, मग वर्क ऑर्डर घेतलीस कशी काय? कुठल्या अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दिली तुला? निधी असल्याशिवाय वर्क ऑर्डर घेतात काय? निधी मंजूर असल्याशिवाय वर्क ऑर्डर घेतात? इंजिनियर आहेस ना तू? निधी आम्हाला भेटले, आमची 10 कोटी झटकला कामं करता बाय. तुम्हाला निधी नाही भेटत तर हा अख्ख्या तालुक्याची कामं तुम्ही घेतली. हा ते घ्यायची नाही ना, ते घ्यायची कशाला? काम धंदा काहीच नाही तो. वरती आमचा आम्हाला निधी नाही आला, नाही घेणं आला. वर्क ऑर्डर कशी घेतलीस? आमचे 10 कोटी म्हणतात सरकार काय आलेलं सरकार तुमच्या मायबाप होत काय कशाला करायची? अख्ख्या रायगड जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर कोण नाही काय? तुम्हीच बघता आहोत काय? अख्ख्या तालुक्याची कामं घ्याला ठेके घेतला का तुम्ही? ठेकेदार बनलेत गावात तुम्ही सगळ्यांचे ठेके तर म्हणलेत काय? ह्याला कोणा काय अशा काय आकडाच नाही का इकडे याला? वरती बोलता आम्हाला निधी नाही, निधी नाही तर हो साहेब, हो साहेब सांगा, निधी मंजूर असल्याशिवाय वर्क ऑर्डर भेटते काय? हा महा काय सांगताय? आज आम्ही वरसई फाटा ते वरसई आणि वरसई ते घोटे हा रस्ता व्हावा यासाठी इथे सत्याग्रहासाठी आम्ही बसलेलो होतो आणि इथले अधिकारी किंवा संबंधित प्रशासन येईल या संदर्भात आम्ही ठाणच मांडलेलं होतं की जोपर्यंत इथलं प्रशासन येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आणि त्या अनुषंगाने इथलं जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथे आले आणि त्यांनी लेखी असं आम्हाला पत्र दिलेलं आहे की उद्यापासून या सदर रस्त्यांच्या कामाला ते सुरुवात करणार आहेत. तसेच त्या संबंधित जे अधिकारी आहेत DM पाटील त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क झालेला आहे आणि हे रस्त्यांची कामं कशा पद्धतीने करणार आहेत, रस्त्याची वर्क ऑर्डर, त्याच्या संदर्भात असणारे एस्टिमेट आणि रस्ता कोणत्या पद्धतीने गुणवत्तेचा करणार आहेत त्या संदर्भात सुद्धा बैठक सोमवारी त्यांनी घेतलेली आहे 11 तारखेला 11 वाजता. तर त्या मीटिंगला सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि एकूणच सगळी माहिती घेऊन ते रस्ते कशा पद्धतीने करणार त्याची माहिती घेऊन तो रस्ता उत्तम क्वालिटीचा त्यांनी केला पाहिजे हाच आमचा आग्रह इथे राहणार आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ. किमान हा प्रश्न 2 वर्षापासून प्रलंबित होता. या संदर्भात येथील सर्व लोक असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या, परंतु या रस्त्याचं कोणीच लक्ष घालत नव्हता आणि म्हणूनच सर्व लोकांनी एक साथ घातली की आपण सर्वांनी इथे बसून सत्याग्रह केलं पाहिजे आणि म्हणूनच या सत्याग्रहाचं आयोजन इथं केलेलं होतं.